नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आशियाच्या विकासात भारताची महत्त्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. इसिस या दहशतवादी संघटनेत 23 भारतीय सामील, त्यापैकी 6 जण आतापर्यंत मारले गेल्याची भारतीय गुप्तचर संस्थेची माहिती. तामिळनाडूच्या पूरग्रस्तांसाठी 940 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याचे पंतप्रधानांचे आदेश. डाळींच्या वाढलेल्या किमतीबाबत संबंधित विभागाच्या सचिवांकडे गिरीश बापट यांनी मागितलं स्पष्टीकरण. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हॉकी कसोटी मालिकेच्या 3ऱ्या सामन्यात भारताचा विजय, मात्र मालिका गमावली. आता सविस्तर वृत्त. आशियाच्या विकासात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या स्थिर, शांतीपूर्ण आणि समृद्ध भविष्यासाठी आशिया मार्ग शोधत आहे. मात्र आशिया खंडात अनेक वाद आहेत, त्यामुळे आशियाई देशांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांचं एका कार्यक्रमात व्याख्यान झालं. या कार्यक्रमाला सिंगापूरचे अनेक मोठे उद्योगपती हजर होते. सिंगापूरच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिंगापूरवासियांचं अभिनंदन केलं. आधुनिक सिंगापूरचे जनक मानले जाणारे दिवंगत नेते ली क्वान यू यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. सिंगापूर हे भारतासाठी प्रेरणादायी असून सिंगापूरकडून खूप काही शिकता येईल असं पंतप्रधान म्हणाले. सिंगापूरचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याशी मोदी आज चर्चा करणार आहेत. सिंगापूरच्या लिटल इंडिया इथं पंतप्रधानांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली शियान लुंग यांच्याशी चर्चा केली. तिथल्या भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या उपाहारगृहात लुंग यांच्यासोबत मोदी यांनी भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातही इसिसच्या हालचालींवर अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत 23 भारतीय इसिसचे सदस्य बनले असल्याची माहिती केंद्रीय तपास संस्थेला मिळाली आहे. त्यापैकी 6 भारतीय ठार झाल्याचंही केंद्रीय तपास संस्थेला समजलं आहे. इराक आणि सिरियात काम करणाऱ्या परदेशी गुप्तचर यंत्रणांकडून देशाच्या सुरक्षा संस्थांना आणखीही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. इसिससाठी अनेक देशांमधून लढणाऱ्या युवकांबाबत भेदभाव केला जात असल्याचंही समोर आलं आहे. इसिससाठी लढणाऱ्या दक्षिण आशियाई युवकांना इसिसचे प्रमुख दुय्यम दर्जाचे समजतात. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 940 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधानांकडे 2000 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची विनंती केली होती. 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिथल्या पूरस्थितीची आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी एका केंद्रीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चेन्नई तसंच कांचीपुरम, तिरुवल्लोर भागात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तिथल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये तमिराबरानी नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व सदस्यांनी अधिवेशनादरम्यान योग्य वर्तणूक ठेवावी असं आवाहन त्यांनी एका पत्राद्वारे केलं आहे. संसदेची शालीनता आणि प्रतिष्ठा कायम राहावी असं वर्तन असावं असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये डाळींच्या वाढलेल्या किमतीबाबत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी संबंधित विभागाच्या सचिवांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. येत्या 7 दिवसात डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सविस्तर कृती आराखडा सादर करावा अशी सूचनाही बापट यांनी सचिवांना केली आहे. जून महिन्यात केंद्र सरकारनं डाळीच्या किमती वाढण्याच्या शक्यतेबाबत राज्यांना सूचित केलं होतं. मात्र ऑक्टोबरपर्यंत त्याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचं बापट यांनी सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकारनं छापे टाकून जप्त केलेली डाळ बाजारात न आल्याबद्दलही बापट यांनी सचिवांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. डाळींच्या वाढलेल्या किमतीबाबत बापट यांनी त्यांच्या विभागांच्या सचिवांना लिहिलेलं पत्र हे अस्वीकारार्ह आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तर डाळींच्या वाढलेल्या किमती भाजपा आणि व्यापाऱ्यांनी मिळून केलेलं कटकारस्थान आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. जप्त केलेल्या एकूण डाळींची माहिती सरकारनं अजूनही उघड केलेली नाही असं ते म्हणाले. कोणतंही बालक प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि युनिसेफच्या सहकार्यानं मुंबईत हेपेटायटिस बी संदर्भात जनजागृती अभियानाचा आरंभ नड्डा यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. हेपेटायटिस बीच्या निर्मूलनासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची गती वाढवण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेची व्यापकता पुढच्या वर्षी वाढवणार असून येत्या 2 वर्षात ती 30% वाढेल असा विश्वासही नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात हेपेटायटिस बीची चाचणी लवकरच उपलब्ध होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या कार्यक्रमात दिली. प्रत्येकानं वेळोवेळी शारीरिक चाचण्या करून घ्याव्यात असं मत अमिताभ बच्चन यांनी यावेळी व्यक्त केलं. कुपोषणासंदर्भातल्या जनजागृती मोहिमेत मदत करायची तयारी बच्चन यांनी यावेळी दर्शवली. धुळे जिल्ह्यात पेंटाव्हॅलंट लसीकरण मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. नागाव इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला. ग्रामीण भागातल्या अनेक महिला आपल्या बालकांना घेऊन लसीकरणासाठी आल्या होत्या. त्या एकाच लसीमुळे घटसर्प, धनुर्वात, कावीळ, मेंदूज्वर, न्यूमोनिया या आजारांना प्रतिबंध करता येतो. पहिली लस 1.5 महिन्यात, दुसरी लस 2.5 महिन्यात तर तिसरी लस 3.5 महिन्यात देण्यात येते. संपूर्ण राज्यभरात ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलातर्फे शहरातल्या 93 पोलीस ठाण्यांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सज्ज असलेली 5 महिला सुरक्षक गस्ती पथकं वाहनं खरेदी करण्यात आली आहेत. या वाहनांचा लोकार्पण सोहळा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या सुरक्षा गस्ती पथकांमुळे समाजातल्या गुन्हेगारीला चाप बसायला मदत होईल. महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी ही पथकं कार्यान्वित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या सुरक्षिततेसाठी मनुष्यबळाबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. या गस्ती पथक वाहनांमुळे महिलांना तात्काळ मदत मिळेल असं पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याची तयारी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महापालिका आणि पोलीस प्रशासनाला मुंबईत दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसंबंधीची बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. चैत्यभूमी इथे येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या 3,000 कोटी रुपयांच्या रस्ते बांधणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत 768 किलोमीटर लांबीच्या रस्ते रुंदीकरणाची आणि पूल उभारणीची कामं होणार आहेत. त्याचबरोबर बायपास रस्ते, ग्रामीण भागातले रस्ते यासाठीही हा निधी वापरण्यात येणार आहे. या कामांमुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल असं यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. आपण सर्वांनी आता पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील होण्याची गरज असून शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. विशेषतः तरुणांमध्ये जागृती घडवून पर्यावरणाचं आरोग्य राखायला हवं असं मत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर राव यांनी काल व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग आणि नॅशनल एन्व्हायरमेंटलिस्ट असोसिएशनच्या वतीनं आयोजित पर्यावरणाचं आरोग्य आणि उपलब्ध जैविक साधन सामुग्री या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. पंडित विद्यासागर राव बोलत होते. उद्यापर्यंत होणाऱ्या या परिषदेत 295 शोधनिबंध सादर होणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त ही परिषद होत असल्याबद्दल कुलगुरू चोपडे यांनी आनंद व्यक्त केला. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पीएमआरडीएनं आपल्या नावाचं अॅप तयार केलं असून त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे असं मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. नागरिकांनी बांधकामाची छायाचित्र पाठवावीत, त्या बांधकामांच्या अधिकृततेविषयी खात्री करण्यात येईल असंही झगडे यांनी सांगितलं. पीएमआरडीएनं आतापर्यंत 968 बांधकामांना मंजुरी दिल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
राज्य शासनानं भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी धान खरेदी केंद्र सुरू केली आहेत. मात्र या केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी काहीही सुविधा नसल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना 7-8 तास ताटकळत बसावं लागतं. मात्र त्यांच्यासाठी निवारा किंवा पाण्याचीही सोय नाही. तसंच धान खरेदी केलेला माल साठवण्याचीही सोय नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. याबद्दल तक्रार केली असता शेतकऱ्यांना सुविधा देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे, असं प्रशासनानं म्हटलं आहे. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागत नसल्याच्या निषेधार्थ निघालेली संघर्ष यात्रा काल सांगलीत दाखल झाली. 24 नोव्हेंबर ही पानसरे यांची पुण्यतिथी असून त्यानिमित्त कोल्हार ते कोल्हापूर अशी संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. काल अहमदनगर इथून निघालेली संघर्ष यात्रा राहुरी, नगर, पारनेर, लोणंद, सातारा मार्गे संध्याकाळी सांगलीत पोहोचली. या संघर्ष यात्रेत भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, अजित अभ्यंकर, भीमराव बनसोड, किशोर ढमाले, किशोर जाधव तसंच इतर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात बेकायदेशीर बांधकामांची संख्या वाढत असून तालुक्यात शहरी भागातून 35 तर ग्रामपंचायत भागातून 348 अनधिकृत बांधकामं असल्याचं तहसील विभागानं सांगितलं. तालुक्यातल्या 23 गावात नैना हा सिडकोचा प्रकल्प असल्यामुळे इथं बांधकाम करण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते. सिडकोनं अनेक अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम सुरूच आहे. सांडपाणी, वाहनतळ, कचरा अशा कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध न करता बिल्डर्सनी या इमारती उभारल्या असून या अनधिकृत बांधकामांमुळे लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. या अनधिकृत बांधकामांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. आंबेडकर फाउंडेशन आणि श्यामच्याई फाउंडेशनच्या वतीनं काल पुण्यात धम्मक्रांती पुरस्कार डॉ. दत्ता कोहिणकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. राम खर्चे यांच्या हस्ते कोहिणकर यांना गौरवण्यात आलं. महात्मा फुले पगडी, सन्मानचिन्ह, शाल आणि ग्रंथ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. धम्म माणसांना जोडण्याचं काम करतो. माणसांनी माणसांमध्ये देव बघायला हवा, असं कोहिणकर यावेळी म्हणाले. भंते नागघोष या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिल्लीत सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या कालच्या 10व्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. मुंबईच्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं सर्वांना समजावं या दृष्टिकोनातून खास हिंदी भाषेत महाराष्ट्र लोकपरंपरा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं दर्शन घडवणाऱ्या वासुदेव, दिंडी, आदिवासी नृत्य, भारूड आदी कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. हिंदी पोवाडा, लावणी, जोगवा, गणगवळण, वाघ्या मुरळी, अभंग आदी लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या बहारदार सादरीकरणानं देशविदेशातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान रायपूर इथं सुरू असलेल्या हॉकी कसोटी मालिकेत तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात काल भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. मात्र भारताला 3 कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली. कालचा सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे मालिकेचा निकाल लावण्यासाठी पेनल्टी शूटआउटचा निर्णय घेण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियानं 3-2 असा विजय मिळवला आणि मालिका जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाच्या विकासात भारताची महत्त्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ISIS या दहशतवादी संघटनेत 23 भारतीय सामील, त्यापैकी 6 जण आतापर्यंत मारले गेल्याची भारतीय गुप्तचर संस्थेची माहिती. तामिळनाडूच्या पूरग्रस्तांसाठी 940 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याचे पंतप्रधानांचे आदेश. डाळींच्या वाढलेल्या किमतीबाबत संबंधित विभागाच्या सचिवांकडे गिरीश बापट यांनी मागितलं स्पष्टीकरण. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हॉकी कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मात्र मालिका गमावली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.